मंडळी आजचा व्हिडिओ ना खूप स्पेशल आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत झणझणीत आणि चविष्ट असा खेकड्याचा रस्सा आणि शेवटी तयार झालेलं गरमागरम जेवणाचे ताट. नमस्कार मंडळी, आज ना संडे आहे आणि संडे स्पेशल आमच्याकडे नेहमी नॉनव्हेज असतात. मी जरा घाईत बोलते, जायचं आहे तर आता मी ना चाललो आहे मच्छी आणायला. म्हणजे आता काय पावसाची जास्त मच्छी नसते म्हणून त्याला म्हटलं ठरलं की खेकडे आणायचे. मुलं माझी खात नाही, मी खाते, मिस्टर पण नाही खात. असा खेकडे नाही खात, तर रस्सा खातात. म्हटलं तर आज मुलांना खेकडे घालायचे. मुलं बोलली ती खाऊ आम्ही म्हणून करून कर मम्मी. तर आपण बाजारात जाऊया मच्छी आणायला. घाईत आहे मी जरा. हे बघा आता आम्ही आलो मच्छी मार्केटमध्ये आणि हे ना आमच्या घरापासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे आणि मोठं आहे मच्छी मार्केट आणि ते सगळ्या प्रकारच्या मच्छी मिळतात. तुम्हाला दाखवते काय काय मच्छी आहेत त्या. हे बघा हे ना आम्ही खेकडे घेतो. खेकडे आहेत 500चे 7 आणि 200 रुपयाची मी कोलंबी घेते आणि त्याच्यावर फक्त ते डेंगे काढून घेणार. घेतले आम्ही. मोठे पण घेतले. आम्ही मच्छी घेऊन घरी चाललो आणि आमच्या इथे ना बघा नवीन गामीची बिल्डिंग उभी केली. लवकर आलो म्हणून खेकडे भेटले नाही तर भेटत नाहीत. आई शपथ पकडतात. नांगे त्याच्या. ओ नो. हा व्हिडिओ ना मागच्या संडेला शूट केलेला आहे आणि मी आज अपलोड करते कारण पुढच्या संडेला ना संकष्टी आहे. मी खेकड्याचं कालवण ना बनवलं आहे पण कधी साफ केले नव्हते, फर्स्ट टाईम करते. येतं रे केल्यावर सगळं येतं. एक प्लेट घ्यायचं ते ना साफ करून घ्यायचं सगळं ना काढायचं. लाईट लावले दोन्ही लाईट ते घालतात बघ पळणार तो. खेकडे ना मी साफ केले 2-3 पाण्याने. आता आहे ना हे यातला पिवळा भाग होता ना तो जरासा होता त्याच्यात टाकला मी. हे सगळं स्वच्छ केला. केस वगैरे आहेत ते हे साईडला करायचं. हे साईडला केले. त्याच्या पोटाकडचा भाग आता हे त्याच्या डेंगे बोलतो आम्ही, बाकी काय बोलतात मला नाही माहिती. 7 आहेत बोऱ्या. झालं स्वच्छ. आता याचे जे छोटे पाय आहेत ना डेंगे बारीक ते आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून वाटून देणार आहे मी. के ना त्याच्यात आणखी एक टाकते हे कारण का हे खूप कमी झालं आहे. एवढं काय खाणार नाही कोण, तो पण टाकते. चांगला रस्सा होईल त्याचा. मुलं काय खाणार नाहीत टाकते म्हणजे छान असं त्याचं पाणी तयार होईल. छान वाटून झालं. आता त्याच्यात ना पाणी घालून ठेवायचं मिक्स करून. हे गाळायला पाहिजे आपल्याला म्हणून. मुलं काय जास्त खाणार नाही. थोडंसं मी आणलं मला आवडतात म्हणून ते बोला आम्ही रस्साच खाणार. मी खेकडे ना फर्स्ट टाईम साफ केले पण एवढे भारी केले ना आणि माझा विश्वास नाही की मला हे कसं जमलं. आणि मुलं पण ना म्हणजे मुलं बोलली मम्मी तुला हुशार आहेस. आता पुन्हा एकदा त्याला गाळून घेते. असेल आणखी काय कस ना तर निघून जाईल. हे धुवून घेतलं हे पण. थोडी असते ते बघा. हे बघा हे ना कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. याच्यात ना कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर टाकून छान ना भाजून घेतलेलं. हे वाटण ना मी सगळं नाही टाकणार, जेवढं लागेल तेवढंच. आता मी या वाटणामध्ये ना एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातला आणि हे सगळं ना मी एकत्रच वाटून घेणार आहे थोडंसं पाणी घालून. हे बघा बारीक वाटलं. हे बघा एकदम बारीक पण नाही वाटायचं आहे बघा, थोडंसं असं जाडसर. तर आता ना फोडणी करूया.
तेल थोडंसं जास्त घालायचं. तेल टाकलं, थोडंसं जिरं, कांदा, त्यात बारीक चिरलेलं लसूण पण टाकलं. छान परतवून घ्यायचं. थोडासा कढीपत्ता, त्यातनं थोडीशी मग आलं लसूण पेस्ट. खेकडे गरम असतात. खेकड्याचा रस्सा ना जरा झणझणीतच करायचा. मी याच्यात ना 2 चमचे आमचा मालवणी मसाला टाकते. म्हणजे आमचा मालवणी मसाला तिखट आणि खूप चविष्ट असतो, त्यामुळे खेकड्याची चव ना अजून छान लागते. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. 1-2 मिनटं ना मसाला चांगला तेलात फ्राय केला, त्याच्यात आपण ना वाटलेलं वाटण टाकूया. असं परतून घ्यायचं तेलात, छान तरी येते. मसाले करतील म्हणून थोडंसं ना गरम पाणी टाकते. हे बघ, असं ना 2-3 मिनटं ना वाटण आणि मसाला ना तेलात चांगला फ्राय करायचा, म्हणजे ना रश्श्याला खूप भारी चव येते. अजून मीठ नाही टाकलं, झाकण ठेवतो. वाटण तेलात आपण चांगलं फ्राय केलं तर झाकण ठेवून त्याला पुन्हा 2-3 मिनटं चांगलं शिजून घेऊया. 2-3 मिनटं चांगलं परतवलं, मस्त आलं. त्याच्यात आपण ना स्वच्छ केलेले खेकडे टाका आणि चवीनुसार मीठ. चांगलं परतून घेऊया. खेकडे 1 ते 2 मिनटं तेलात चांगले फ्राय केले तर त्याच्यावर झाकण ठेवून ना 2 ते 3 मिनटं चांगलं शिजू द्याव्या. 2-3 मिनटं झाली. आता याच्यात आपण गरम पाणी ओतूया. आपल्याला जेवढा रस्सा हवा ना तेवढं गरम पाणी टाकूया. झाकण ठेवू ना मीडियम गॅसवर. गॅस थोडा कमी केला. आता ना ह्याला 10 ते 12 मिनटं शिजू देऊया. गॅस थोडा अजून कमी करते, फक्त 10 ते 12 मिनटंच. 5 मिनटानंतर रस्सा मी ना पुन्हा एकदा चेक केलेला. मला थोडा घट्ट वाटला, म्हणजे त्याच्यात ना गरम पाणी ॲड केलं आणि पुन्हा छान अशी उकळी आणली. म्हणजे 10-12 मिनटं झाली. घट्ट झालेलं म्हणून बघा. आता या रश्श्यात ना आपण डेंगे मिक्सर लावून जे पाणी काढलं होतं त्याच्यात ना आपण ॲड करूया. आणि पाणी ॲड केल्यानंतर ना गॅस एकदम लो करायचा. पाठच्या साईडचं नाही टाकायचं, गाळून जरी घेतलं तरी कच असते. मस्त पातळ झालं. आता याच्यात मी ना गरम मसाला टाकते. रश्श्यामध्ये डेंग्याचं पाणी आणि गरम मसाला टाकल्यानंतर पुन्हा 4 ते 5 मिनटं शिजू द्याव्या. वाव, मस्त असा आपला ना खेकड्याचा रस्सा तयार झाला. आता वरून आपण ना कोथिंबीर टाकूया. रंग पण बघा किती सुरेख आला आहे आणि सुगंधानं पूर्ण घरभर दरवळत आहे. म्हणजे सुगंधानेच ना तोंडाला पाणी सुटलं आहे. आणि बघा, रंग, चव आणि सुगंध सगळंच 1 नंबर. आणि खरंच तुम्ही पण ना अशी माझ्या पद्धतीने ना खेकड्याची रेसिपी करून बघा. हॉटेलची चव विसराल. आणि रेसिपीने एकदम मस्त झाली आहे, म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाण सगळं आहे, म्हणजे तिखट वगैरे. आणि रेसिपी तुम्हाला जर ही आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. आणि आता ना मी कोलंबीचं बनवते, तिची काही रेसिपी दाखवणार नाही, डायरेक्ट तुम्हाला जेवण दाखवते. चला जेवण बघूया. एक तकडा उचल. डेंगे ना, डेंगे. चिंबोरी चिंबोरी चिंबोरी. हे बघा, आपण जेवणाचे ताट तयार केले. ताटात आहे झणझणीत खेकड्याचा रस्सा, कोलंबी फ्राय, कोलंबी मसाला, भात, तांदळाची भाकरी आणि कांदा लिंबू. मंडळी, ताट तयार आहे. चला तर मग या तुम्ही सगळे जेवायला. आणि माझ्या पद्धतीने ना खेकड्याचा रस्सा एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून म्हणून मला सांगा. चला, धन्यवाद.